नमो बुद्धाय जय भीम। मी सतीश कुमार राघव साळुंके, प्रवक्ता रिपब्लिकन सेना मुंबई। बंधूंनो, आजचा विषय आहे की उद्या 1 जानेवारीला या भारतामधील सर्वात अति महत्त्वाचं जे शौर्य म्हणून समजलं जातो की ज्याची आज या जगावरती राज्य करणारे जे इंग्लंड आहे, जो ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे, त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या इतिहासामध्येही ज्याची नोंद आहे त्या भीमा कोरेगाव ह्या लढाईची आहे। बंधूंनो, की या भीमा कोरेगाव ह्या शौर्य दिनाचा अति महत्त्वाचा जो संदेश आहे, गेले अनेक वर्षे ह्या ब्रिटिश या भारतामधून परागंदा झाल्यानंतरही आज अखंड जगामध्ये या शौर्याचा एवढा कुतूहलनी लोकांना, इतिहासकारांना किंवा क्रांतिकारांना एक नवीन संदेश देऊन जात आहे की ज्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की या ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये अनेक छोटी मोठी संस्थानं होती आणि त्या ब्रिटिशांच्या सन्मताने ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नांदत होती आणि असेच एक राजवट होती की ह्या महाराष्ट्रामध्ये होती, ती पेशवे थोरले बाजीराव, म्हणजे ज्यांना आपण पेशवाई म्हणतो। आणि त्या पेशवाईची मुख्य राजधानी ह्या पुणे शहरावर होती। पुण्याच्या शहरामध्ये राहून पेशवे थोरले बाजीराव ही आपली राजवट या महाराष्ट्राच्या भूमीवरती राबवत होती आणि त्या पेशवाईचा मुख्य अजेंडा होता ती मनुस्मृती। ज्या मनुस्मृतीने या भारतातील प्रत्येक माणसाला चातुर्वर्ण लावून अगदी चातुर्वर्णामध्ये घुसळवलं होतं आणि माणूस माणसाचा दुश्मन झालेला होता, माणूस माणसाला माणुसकी विसरलेला होता आणि त्याच पद्धतीत त्याची राजवट या पेशव्यांची या आपल्या राजवटीमध्ये कायम होती। स्वाभाविक आहे की या पुण्याच्या राज्यसत्तेमध्ये पेशवाईच्या अधिपत्याखाली या महाराष्ट्रातील संपूर्ण बहुजन हा नांदत होता, वावरत होता। परंतु मुख्य अजेंडा हा पेशवाईंचा मनुस्मृती असल्यामुळे प्रत्येक जाती गणी त्यांना त्या नजरेतून किंवा त्या व्यवहारातून छळलं जात होतं। गेले 100 वर्ष या पेशवाईचं शोषण सहन करून या महाराष्ट्रातील जनता सहन करत होती। परंतु असेच एक शूरवीर योद्धा की ज्याने ब्रिटिशांच्या आर्मीमध्ये जी महार बटालियन आहे की ज्याला महार रेजिमेंट आपण म्हणतो, त्या रेजिमेंटमधील सेवानिवृत्त जनरल सिद्धनाथ गायकवाड नावाचे योद्धा सेवानिवृत्त झाले आणि आपल्या मूळ गावी साताऱ्यामध्ये ते स्थायिक झाल्यानंतर ही संपूर्ण पेशवाईची वर्तणूक किंवा शोषण त्यांनी पाहिल्यानंतर तमाम या महाराष्ट्रामधील आणि प्रामुख्याने सातारा पुण्यामधील जे बहुजन आहेत, साळी, माळी, तेळी, तांबोळी, आगरी, वंजारी, भंडारी, कातकरी, कैकाडी, महार, चांभार, लोहार, सुतार, कासार ह्या संपूर्ण 17 पगड जातींना एकत्र करून पेशवा थोरल्या बाजीरावांना त्याने विनंती केली की बा हे जे काही शोषण चाललेलं आहे हे थांबवा। हे माणसं आहेत आणि हे पेशवाईच्या सर्वांगीण विकासासाठी, राजवटीसाठी काम करत आहेत आणि काम करणाऱ्या माणसांना त्याचा मोबदला मिळत नाही आहे। कुणी जर झालेला अन्याय जर बोलला जातो तर त्याला चिरडलं जात आहे आणि इथल्या अतिशूद्रांना गळ्यामध्ये मडकं आणि पाठीमध्ये ढोंगणाला झाडू बांधून आजही फिरावं लागतं। हे माणुसकीच्या विरोधात आहे। परंतु पेशवा बाजीराव आणि पेशवाईने ठाम धरलेलं होतं की बाबा हे काय आम्हाला काय बदलता येणार नाही। पुन्हा एकदा काही बंडखोर म्हणून
सिद्धनाकांच्या नेतृत्वाखाली त्या पेशव्या बाजीरावांना भेटले किंवा हे थांबवा, नाही तर आम्हाला तुमच्या पेशवाईच्या विरोधात कारवाई करावी लागेल, बंड करावा लागेल. आणि हे जेव्हा पेशवा बाजीरावांना कळलं तेव्हा पेशवाने आपल्या सगळ्या मंत्रिमंडळाची मिटिंग घेतली आणि सिद्धनाकाला सांगितलं की तुला काय करायचं ते कर, आम्ही पेशवे प्रत्येक तुमचा बंड मोडून काढायला आम्ही तयार आहोत. त्याचं कारणही असं होतं की या पेशवाई राजवटीमध्ये 80% त्यांचे सैनिक हे राजस्थानचे राजपूत आणि ज्यांना आपण पारंपरिक ज्या या आदिलशाही मोगलाईमध्ये जे मोठमोठे जे सरदार होते, त्या सरदार म्हणजे आपण त्यांना पठाण म्हणतो, त्या पठाण आणि हे राजपूत हे लढवई, दोन लढवया जातीमधले या पृथ्वी स्थळावर गिनले जात होते आणि ते पेशव्यांनी आपल्या सैनिक म्हणून त्यांना ठेवलेले होते. आणि ह्याच गोष्टीमुळे बाजीराव पेशवे आणि त्यांचा जो सरकार होता पेशव्यांचा, त्यांना वाटत होता की किती मोठा बंड झाला तरी आमच्याकडे शूरवीर लढाऊ असे पठाण आहेत, राजपूत आहेत आणि आम्ही कुणालाही चिरडवू शकतो. आणि हे त्यांचं जे अहमपणाचं जे बोलणं होतं ते प्रत्यक्ष कृतीमध्ये थोर शूर योद्धे सिद्धनाक यांनी मोडून काढला. आणि सिद्धनाकाने त्यांना पेशव्यांना खुली चेतावणी दिली की ह्या तारखेपर्यंत हे तुम्ही जर तुमचे जे हुकूम आहेत ते हे कायदे रद्द नाही केले आणि आम्हाला न्याय नाही दिलात तर आम्ही तुमच्या बरोबर संघर्ष नव्हे तर प्रत्यक्ष लढाई करायला तयार आहोत. हे सिद्धनाकाने जेव्हा पत्र पाठवल्यानंतर त्यालाही पेशव्याने एक मामुनी समजून सांगितलं की ठीक आहे की तुम्ही लढायत असाल तर लढा, फक्त आमची इच्छा एकच आहे की या पुण्याच्या शहरामध्ये नको. तर का तर आमचे हे लढाऊ जे सैनिक आहेत, पठाण आहेत, राजपूत आहेत, ते जेव्हा तुम्हाला एखाद्या ह्याच्यासारखी जेव्हा कापतील तर ते कापल्यानंतर ऐकला का, ही आमची जी नदी आहे, पवित्र नदी आहे भीमा नदी, त्या भीमा नदीचं पाणी विटाळ होईल. आणि हे ऐकल्यानंतर की जगातली अशी एकच लढाई आहे की सांगून लढाई, ज्याला आपण म्हणतो सांगून. आणि मग सिद्धनाकाने त्या पेशव्यांना सांगितलं की ही लढाई मी सांगून करतोय आणि तुम्हाला आवश्यक केव्हा तुम्हाला चांगलं जिथे मैदान वाटेल तिथे मी लढायला तयार आहे. सिद्धनाक ही सामान्य गोष्ट नाही आहे. एका निमसरकारी निम राजवटीचे एखादे सैनिक जमा करून एखाद्या सत्ताधारी राजवटीला किंवा नांत्या राजवटीला चॅलेंज करणे ही सामान्य गोष्ट नाही. परंतु वीर सिद्धनाक या आमच्या पूर्वजाने महार बटालियनमधले संपूर्ण आजी माजी सैनिक असे 500 जमा केले आणि ही लढाई मित्र हो 1 जानेवारी 1818ला पेशव्यांबरोबर लढले आणि 500 सैनिकांना घेऊन पेशवाईला पूर्ण सत्ता बाहेर केलं, सत्ता भ्रष्ट केलं आणि पेशव्यांच्या 27,000 सैनिकांना उभे कापले आणि त्या पुण्यावरती महारांचा झेंडा, महार बटालियनचा झेंडा फडकवला. आणि ही लढाई एवढी घनघोर झाली की त्या लढाईमध्ये शूर योद्धा सिद्धनाक यांच्याबरोबर लढणारे महार बटालियनचे काही सैनिक धारतीर्थ पडले, अर्थात शहीद झाले. आणि त्या शहीद झालेल्या शूरवीरांच्या स्मरणार्थ ब्रिटिश गव्हर्नमेंटला सिद्धनाकाने विनंती केली की हे आमच्या पुढच्या पिढीला ह्या शौर्याची आठवण राहावी, ह्याची चेतना आमच्या बहुजन समाजाने, दलित समाजाने घेत राहावी. तेव्हा हा इथे यांचा शौर्याचा एक स्तंभ उभा झाला पाहिजे. आणि सिद्धनाकांच्या
विनंतीनुसार, आणि ती साहजिक होती कारण शिंदनाक हे त्या ब्रिटिश आर्मीचे माजी जनरल होते आणि जे लढलेले जे आजी माजी सैनिक तेही महार बटालियनमधले हे ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या संरक्षण खात्याचे सैनिक असल्यामुळे ब्रिटिशांना हा स्तंभ उभारावा लागला. आणि तो स्तंभ ज्या ठिकाणी, ज्या कोरेगाव भीमा, जे भीमा नदीच्या काठावरती जो मोठा पठार आहे, ज्या पठारावरती लढाई झाली आणि ते धारातीर्थ पडलेल्या आमच्या पूर्वजांच्या शौर्यानिमित्त तिथे जो स्तंभ आहे, जो क्रांती स्तंभ आहे, जो शौर्य स्तंभ आहे, तो स्तंभ आज आमच्या येणाऱ्या हजारो पिढ्यांना एक शौर्य गाथा म्हणून आपलं शौर्य ची चेतना प्रत्येक येणाऱ्या आमच्या वंशाला देत आहेत. आणि बंधूंनो, ह्याच शौर्याला, ह्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी त्याच महार बटालियनचे वरिष्ठ अधिकारी असलेले रामजी मालोजी सपकाळ अर्थात बाबासाहेब आंबेडकरांचे पिताश्री हेही त्या मिलिटरीत असल्यामुळे आणि शहीद झालेले ही महार बटालियनचे सैनिक असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं उच्च शिक्षण करून जेव्हा मायदेशी आले आणि मायदेशी आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव अशी आदरणीय व्यक्ती होती की ह्या शौर्यस्तंभाला प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला ह्या भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी असली, किती बिजी असले तरी 1 तारीखला त्या कोरेगाव भीमाला जाऊन ह्या आमच्या पूर्वजांना मानवंदना करत आलेले आहेत. असा हा जो क्रांतीस्तंभ आहे, शौर्य स्तंभ आहे की जिथे बाबासाहेब आंबेडकर प्रणाम करतात. अर्थात आम्ही बाबासाहेबांची सर्व लेकरं या आमच्या शिंदनाक जे जगाच्या इतिहासामध्ये एक क्रांतिकारक, एक लढवय्ये म्हणून ज्यांची नोंद केली जाते आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना आणि जे जे होते लढायला त्या सर्वांना मी सतीश कुमार साळुंके, रिपब्लिकन सेना मुंबई प्रदेश, तसेच आपले सर्वांचे लाडके युवा नेते, पीपल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आणि रिपब्लिकन सेनानी यांच्या वतीने शिंदनाक आणि या क्रांतीस्तंभाला जे शहीद झालेले आमचे पूर्वज आहेत त्यांना सर्वांना क्रांतिकारी जय भीम.